हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनंतर राज्यकारभार कसा चालवला पाहिजे याची मुहूर्तमेढ केली। त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि शेतकऱ्यांची आसूड हे जगासमोर आणणारे, ज्यांची 200वी जयंती आपण साजरी करतो आहोत, असे महात्मा ज्योतिबा फुले यांनाही नमन करतो। आज या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय दत्ता मामा भरणेजी, अनिल बोंडेजी, अशोक उईकेजी, संजय कुटेजी, रामकृष्ण बेताळजी, प्रवीण दरेकरजी, रणधीर सावरकरजी, चित्राताई वाघ, तमिळ सेल्वनजी, रवींद्र अनासपुरेजी, या ठिकाणी उपस्थित सन्मान्य नारायण कुचे, अभिमन्यूजी पवार, सुलभाताई गायकवाड, चरणसिंग ठाकूर, प्राजक्त तनपुरे, सुनीलजी कर्जतकर, बंटी भांगडियाजी, डॉक्टर सुरेश खाडे, प्रकाश भाऊ भारसाकळे, प्रशांत बंबजी, डॉक्टर भागवत कराड, सुहास शिरसाट, धैर्यशील पाटील, उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या भागातून आले आमचे शेतकरी भाऊ, भारतीय किसान मोर्चा अधिकारी भगिनी आणि प्रथम आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो की आज या ठिकाणी माझ्या कार्यक्रम आयोजित केला। पुन्हा कमी स्वीकार, शक्यतोवर सत्कार दूर राहतो, पण ज्यावेळी किसान मोर्चाने आम्हाला सत्कार करायला सांगितलं त्यावेळी मला एक संधी दिसली, या शेतांशी संवाद करता येईल, त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील, आणि म्हणून मी हा सत्कार केला। आणि मी विचारलं कुठे घेणार, म्हणाले आम्हाला मुंबईला। आणि मी म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांचा कार्यक्रम घेताय आणि मुंबईला घेताय, तुम्हाला घ्यायचं कुठल्या तरी विभागात घेऊया। पण आमचे अध्यक्ष आणि संजय कुटे असं सांगितलं, महाराष्ट्राच्या राजधानी येऊन आमच्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक होईल, पण हा करायचा आहे। मी त्यांना हो म्हटलं आणि आज हा सत्कार आपण केला। अतिशय विनम्रपणे हा सत्कार वतीनं ज्यांनी मला या कार्यात मदत केली, जे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे, सुनेत्राताई पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आपला हा सत्कार मी या ठिकाणी करतोय। आणि या सर्व शेतकरी अतिशय मनापासून खरं तर पहिल्यांदा घडलं असेल की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला। मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जाहीर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला मिळालं। त्यानंतर नगरपालिकेच्याही निवडणुका पालिकेच्याही झाल्या, जिल्हा परिषदेच्याही झाल्या, सगळ्या निवडणुकांमध्ये जनता महायुती महाराष्ट्र जनतेने भरभरून दिलं आणि भूतो
अशा प्रकारचं मॅन्डेट, अशा विजय आपल्याला मिळाला. केवळ राजकीय विचार तर समोर आता कुठली निवडणूक उरलेली नाही. त्यामुळे आता 2029ला लोकांसमोर जायचं आहे. जानेवारी करू अशा प्रकारचा राजकीय विचार आपल्याला करता आला असता. पण आपल्याकरता कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील, हा कुठला राजकारणाशी संबंधित नाहीये. राजकारण आहे त्या लागेल, पण शेतकऱ्याचं हित बघत असताना या गोष्टीमध्ये शेतकऱ्या कधी हित असेल विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे. आणि लोकांना होतं की सरकार निर्णय करणार नाही, आपण आंदोलन करू, आपलं दुकान राहील, आपल्याला प्रसिद्धी मिळत राहील. परंतु त्यांना नव्हतं सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या देवाचं सरकार. आणि म्हणून पण कर्जमाफीचा निर्णय घेतला. 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासोबत ज्यांनी नियमित भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. हे खरं आहे की हा निर्णय घेत असताना एक अट आपण टाकली होती, आणि ती अट अशी होती की 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना त्याचा फायदा मिळालाय त्यांना या योजनेचा फायदा नाही. त्यामध्ये 2000ला देशाची कर्जमाफी झाली आणि 2009ला राज्याची कर्जमाफी झाली. 2009च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने 2008च्या कर्जमाफीतल्या लोकांना वगळलं. 2017ला कर्जमाफी केली, त्यावेळी ज्यांना फायदा यापूर्वी मिळाला होता त्यांना आपण वगळलं. 2019ला कर्जमाफी झाली. 19च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने मगाशी कुटे साहेबांनी सांगितलं की 2017ला ज्यांना कर्जमाफी मिळाली होती त्या सगळ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पाठीमागचं कारण काय तर आताही आपण कर्जमाफीच्या संदर्भात जी समिती तयार केली होती त्या समितीने आपल्याला अहवाल देताना सांगितलं की याचा फायनान्शियल इम्पॅक्ट मोठा नाही, 1000 कोटी रुपयेच लागतील. परंतु आपल्याकडची जी बँकिंग सिस्टीम आहे, बँकांची जी व्यवस्था आहे, जर कर्ज भरण्याची सवय ही सुटली किंवा अनेक वेळा सवय सुटत नाही, पण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण भरून टाकल्याने कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार. आणि म्हणून या भीतीपोटी अनेक वेळा शेतकरी त्या ठिकाणी कर्ज भरत नाही. नंतर दोन्हीकडनं अडचण. म्हणून पडेल त्या कर्ज लोकांना पुन्हा डिफॉल्ट झाला असेल तर कर्जमाफी अशा प्रकारचा आपल्या समितीने दिला होता. तरीही ज्यावेळेस मी बघितलं की अशा प्रकारचे शेतकरी किती, लक्षात आलं की 12 लाख, ज्या 12 लाखांना या लाभ मिळणार नाही. मग मी विचारलं की समजा आपण असं केलं 50,000 सरकार आणि वरचे त्यांनी द्यावे, होतात तर 12 लाख, पण त्यातले 6 लाख असे होते की ज्यांना 10-12 हजार रुपये भरले ही 50,000चा फायदा त्या ठिकाणी मिळत. आणि म्हणून गोष्टी फायदा मिळत होता. पुन्हा जो मध्ये म्हटलं होतं की करण्याची होऊ नये या दृष्टीनं तुम्ही कारवाई देखील आपल्याला करता येत होती. आणि म्हणून हा रिपोर्टच्या पलीकडे जाऊन आपण हा विचार केला की 50,000पर्यंत
1 तर जवळपास या 12 लाखातले 2 लाख शेतकरी 12,000 त्या ठिकाणी पात्र होत होते आणि म्हणून तिने हा निर्णय घेतला होता. हा आपण चालू कर्ज आपल्या नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी भरावं या त्याची अट आपण लावली होती आणि म्हणून अशा पद्धतीने ही कर्जमाफी केल्यावर आमच्या रणधीर भाऊ सावरकरांसोबत महायुती जवळपास 25 आमदार माझ्या आणि माझी सवय मी सत्य नेहमी कारण आर्थिक शिस्त पाहिजे आणि म्हणून मी दोन सांगितलं मला पैसे नाही 4,000 कोटी लागणार आहेत. 36,000 कोटी दिले तर 40,000 द्यावे लागतील पण देखील आपल्याला लावली पाहिजे कारण भविष्यात आपल्या जिल्हा बँका जर वाचवायच्या असतील तर भरण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे या दृष्टीने आलेल्या सगळ्या आमदारांनी मला त्या ठिकाणी की तुमचं आर्थिक दृष्टी बरोबर तरी देखील हे जे त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमीच हे राहील की 56 लाखाला दिलं आणि आम्हाला मात्र दिलं. त्यामुळे तुम्ही हा निर्णय बदलवा आणि त्या आग्रह मला योग्य वाटला. मी आमच्या त्या ठिकाणी निर्णय केला की यावेळी काढून टाकू आणि 7 लाखापर्यंत सगळ्या कर्जमाफी जे तेही पात्र होते पण नंतर मध्ये गेले तेही 12 शेतकरी याच्यामध्ये पूर्णपणे त्यांना भरण्याची आवश्यकता नाही. दुसरं महत्वाचं आपण केलं ज्याचा कुटे साहेबांनी केला होता की उद्योजींच्या कर्जामध्ये 2,01,000 रुपया एवढं झालं पैसा मिळाला. म्हटलं असं नाही एकतर 80% शेतकरी अल्पभूधारक त्यामुळे ते 2 लाखाच्या आतले आहेत. 2 लाखाच्या त्यांनाही संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने आम्ही की तुम्ही भरा पैसे म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा मिळेल अशा पद्धतीने फायदा. अर्थात दुसरी गोष्ट शिष्टमंडळ सांगितली ती पटली तर माझाच माझ्या तेव्हा तुम्ही अल निनोचं वर्ष आहे. मध्ये जर संकट आहे अशा जर चालू पैसे भरा सांगितलं संकट तुम्ही करा. मी म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे. तात्काळ तीही अट आपण काढून दिली. त्यामुळे आता ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत त्यांनी जे 26-27 लगतचे जे मागचे 3 आहेत त्या 3 वर्षातल्या कुठल्याही 2 वर्षामध्ये तर त्या ठिकाणी पैसे भरलेले असतील तर त्यांनाही 50,000 प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा आपण घेतला आहे. खरं म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो आपण घेतलं तर कर्जमाफी अंतिम उपाय नाहीये. आपण जर राज्यामध्ये 7 ते 3 वेळा कर्जमाफी लागत असेल तर आपल्या शेती भीर आहे आणि म्हणून मी माफी आहे ती दिलीच पाहिजे. पण कर्जमाफीने कुठला शेतकरी श्रीमंत नाही. कर्ज कुठला शेतकरी त्या कर्जातून बाहेर पडला नाही. जर आपली करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याशिवाय शेती फायदा नाही. आज आपण बघा नवनवीन येतं त्या तंत्रज्ञानामुळे ती इंडस्ट्रीमध्ये जाते. उद्योगाने ठरवलं नवीन तंत्र आणणारच
बंद पडतो. दुसरा कोणीतरी तंत्रज्ञान उद्योगाच्या क्षेत्र देखील की या क्षेत्रामध्ये जर आपण नवीन पद्धती आणल्या नाहीत, या शेतीमध्ये आपण नवीन तंत्रज्ञान आणलं नाही, तर शेती फायद्याची होऊ शकत नाही. आणि मग या सगळ्या नवीन गोष्टी करण्याकरता अडचण काय आहे? ती अडचण आहे गुंतवणुकीची. ज्या शेतकऱ्याकडे जो अल्पभूधारक शेतकरी आहे, या अल्पभूधारक शेतकऱ्याला गुंतवणूक त्यांनी करायची कशी? गुंतवणुकीकरता त्याला पैसे येतील कुठनं? तो जेमतेम पीक कर्ज काढतोय आणि तेही कर्ज जर परत करू शकत नाही आहे, तर मग गुंतवणूक तो करेल कशी? आणि म्हणून 2014 नंतर मोठ्या प्रमाणात आपण शेती क्षेत्राला रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे मदत आणि पुनर्वसनचं क्षेत्र नाही, तिथं करावंच लागतं. पाऊस आला तर, अतिवृष्टी झाली तर, अवर्षण झालं तर, वाहून गेली तर, सगळ्या गोष्टीत तिथं करावंच लागतं. पण केवळ तितक्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आपण निर्णय घेतला, मग जलयुक्त शिवार असेल, मागेल त्याला शेततळ असेल, मागेल त्याला सिंचन विहीर असेल, मागे त्याला ठिबक असेल. तुम्ही आठवा 2014 पूर्वीची परिस्थिती तुम्ही आठवा. मी देखील जवळपास 10 वर्ष माझ्याकडे ग्रामीण क्षेत्र होतं मी आमदार असताना. नंतर मग माझं शहरी क्षेत्र झालं. पंचायत समितीत आम्ही बसायचो, काहीतरी इष्टांक आलेला असायचा आणि मग ते पंचायत समितीचे सभापती, सदस्य आणि आमदार मिळून आम्ही वाटायचो. 4 तुझ्याकडे, 2 तुझ्याकडे, 4 तुझ्याकडे, 5 तुझ्याकडे. आणि त्या वाटणीतही आम्ही एवढं खुश असायचो की जणू काय शेतकऱ्याला आपण दिलेला आहे अशा पद्धतीची बंदरबाट आपण करायचो. मी सांगितलं की पद्धतीच दूर झाली पाहिजे आणि मग सगळ्या गोष्टी मागेल त्याला, ज्याला आवश्यकता त्याने मागावं, आपण त्याला देऊ, अशा पद्धतीनं मागेल त्याला शेततळ्यांची योजना आपण आणली. महाराष्ट्रामध्ये लाखो शेततळी आपण तयार केली. आज तुम्ही बघा, म्हणजे आम्हाला संधी मिळते अनेक वेळा हेलिकॉप्टरमधून जाण्याची, अलीकडच्या काळात मी वापरत नाहीये, पण अनेक जिल्हे असे आहेत आणि मराठवाड्यातले देखील अनेक जिल्हे असे आहेत की जे कोरडे जिल्हे आहेत, पण तुम्ही वरून जर बघितलं ना तर प्रत्येक शेतात शेततळ तुम्हाला भेटतं. आणि ते विचारा कधी झालेलं आहे? हे मागेल त्याला शेततळ्याच्या आपल्या योजनेत झालेलं आहे. आज जे काही पाणी आहे ते आपण साठवू शकतो. आणि मग आताच्या परिस्थितीत अल निनोमध्ये कुठेतरी 5, 7, 8 जुलैला भरपूर पाऊस येतो आणि त्याच्यानंतर 25 जुलैपर्यंत पाऊस गायब होतो. अशा परिस्थितीमध्ये जर पिकावर ताण पडला तर त्या पिकाला पाणी द्यायचं कुठनं? त्याकरता ही शेततळी आहे, त्याकरता प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता ही कामी येत आहेत. आज परिणाम असा झाला, आम्ही साधारणपणे ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं आपण केली, जलसंधारणाची कामं केली, त्या गावांचं ज्यावेळेस ऑडिट केलं, त्या ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की अनेक गावं अशी होती की जी एका पिकावर होती, ती आज 3-3 पिकं घेऊन राहिली आहेत. ज्या गावांमध्ये बागायतीचा विचार करत नव्हते, फळबागांचा विचार करत नव्हते. मला नेहमी, आजही माझ्याकडे तो व्हिडिओ आहे की ज्यावेळी 2019 साल असेल, मी सांगोल्याला गेलो आणि त्या सांगोल्यामध्ये एक शेतकरी म्हणाला माझ्या शेतीत तुम्हाला यावंच लागेल, आणि मला घेऊन गेला आणि त्याने सांगितलं इथे माझ्याकडे काही पिकत नव्हतं. आज जलयुक्त शिवारनंतर ॲपल बेर त्यांनी पिकवणं चालू केलं आणि म्हणाला यावर्षी 25 लाख रुपयाचे ॲपल बेर मी त्या ठिकाणी विकेल. त्यामुळे शेतीमध्ये आणि शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक आपण सुरू केली. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना ड्रिप इरिगेशन करता, ठिबक सिंचनाकरता वाट पाहावी लागायची. आम्ही सांगितलं ऑनलाईन अप्लाय करा, ऑनलाईन अर्ज करा आणि ऑनलाईनच तुमच्या खात्यात पैसे जातील. आताही जे मामा सांगत होते की काही बॅकलॉग राहिला होता तोही आम्ही पूर्ण करतोय. आणि जेवढे अर्ज आले, 5 लाख अर्ज आले तर 5 लाख अर्ज आम्ही स्वीकृत करणं सुरू केलं. ट्रॅक्टरची मागणी जेवढी आली आम्ही स्वीकृत केली. इतक्या मोठ्या प्रमाणात हळूहळू हे यांत्रिकीकरण आपण सुरू केलं. आणि महत्वाचं यातलं काय आहे तर आज आपल्याला आपल्या शेतीमध्ये जर परिवर्तन करायचं असेल, गुंतवणुकीची क्षमता बघा, जागतिक बाजारपेठ झाली आहे. आता शेतमालाचा भाव हा कुठलं राज्य ठरवत नाही, कुठला देश ठरवत नाही, जागतिक बाजारपेठ ठरवते.
त्यामुळे त्या जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शेतमालाचा भाव घेऊन फायदा करायचा असेल तर उत्पादन खर्च कमी करावा लागेल. उत्पादन खर्च कमी करायचा असेल, उत्पादकता वाढवावी लागेल. उत्पादकता वाढेल तेव्हाच उत्पादन खर्च कमी होईल. आणि मग अशा सगळ्या गोष्टींकरता आता ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे, 2 एकर शेती आहे, त्याची गुंतवणुकीची ताकद किती आहे. आणि म्हणून आपण गटशेतीची योजना सुरू केली. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50,000 गट जर आपण तयार केले तर या गटांची क्षमता जी आहे, आणि सरकार सगळ्या योजना गटाला देत आहे. मागच्या वेळेस तर आपण 1 कोटी रुपयापर्यंतच्या योजना गटांना दिल्या, तर या गटाची गुंतवणुकीची क्षमता वाढते. या गटांना जे काही निविष्ठा खरेदी करावे लागतात त्याची किंमत कमी होते. वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून पूरक पिकं त्या ठिकाणी घेता येतात आणि त्यातनं शेती जी आहे ही उद्योगासारखी फायद्यामध्ये आपल्याला आणता येते. आणि म्हणून त्याही दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. आमच्या शेतकऱ्याचा जो काही खर्च आहे तो कमी व्हावा म्हणून आपण 2 गोष्टी त्या ठिकाणी केल्या. सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर आमच्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जो काही विजेचा खर्च होता ते वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आज याचा कधी कोणी विचार करत नाही. वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही. दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेटमधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो. कारण ते जर दिले नाही तर MERC सांगते की जे इतर ग्राहक आहेत त्या सगळ्या ग्राहकांवर हे 25,000 कोटी लोड करा, त्यांचं विजेचं बिल वाढवा आणि त्यांच्या खिशातनं ते वसूल करा. आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की याच महाराष्ट्राने जवळपास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, आपल्याला माहिती आहे, अर्धे दिवस सकाळी वीज, अर्धे दिवस रात्री वीज, इतक्या मोठ्या प्रमाणात रात्रीची वीज आल्यानंतर शेतकऱ्याला काय अडचणी त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात आपल्याला माहिती आहे. आपण सौर कृषी वाहिनी आणि सौर पंप अशा 2 योजना आणल्या. मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं, आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो. आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ. आणि 8 तास आम्ही देतो. 10 तास जायचं, नंतर 12 तास जायचंय. दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो. आणि आता याच्याही पेक्षा एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं. आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी
ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. आज खरं म्हणजे एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक आपण किती वाढवली आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून यावर्षी शेती क्षेत्राला विविध योजनांच्या माध्यमातून कुठे साहेब आपण जो पैसा देतोय तो 95,000 कोटी रुपये आहे. कर्जमाफीच्या व्यतिरिक्त, कर्जमाफीचा पैसा नाही, 95,000 कोटी रुपये आपण देतो आहोत. मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक आपण वाढवतो. आपला प्रयत्न आहे की एक क्षेत्र हळूहळू सस्टेनेबल झालं पाहिजे आणि म्हणून एक एक गोष्ट जी आपण करतोय, आता शेती क्षेत्रामध्ये आपण एआयचा वापर चालू केलाय. कारण आपल्याला जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आज आपण इस्रायलची शेती बघितली तर इस्रायलच्या शेतीमध्ये फर्टिगेशन आहे, ठिबक सिंचन आहे, पण त्या ठिबक सिंचनामध्ये फर्टिगेशन आहे. जे काही त्या ठिकाणी द्यावं लागतं ते सगळं त्या ठिबकच्या माध्यमातून जात असताना कंप्लीट ऑटोमेशन असल्यामुळे जेवढं सीसी गेलं पाहिजे, आपण तर अंदाजे करतोय सगळ्या गोष्टी, अंदाजे जेवढं सीसी गेलं पाहिजे तेवढंच ते जातं, त्यापेक्षा जास्त जात नाही. त्याचा परिणाम काय होतो? जमीन चांगली राहते. त्याचा परिणाम काय होतो? खर्च कमी होतो आणि वाढीला त्याचा फायदा होतो. त्यामुळे अशा पद्धतीचे जे काही विषय आहेत ते आपल्याला हळूहळू न्यावे लागतील. आणि शेतीमध्ये जे काही आपण वापरतो, आज रासायनिक खतांमुळे आपल्या शेतीची अवस्था ही वाईट होते आणि म्हणून त्याचा वापर कसा कमी करायचा. आज आपण जे काही आपलं त्या ठिकाणी दुसरं खातं आहे ॲनिमल हजबंडरीचं, त्या खात्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतीतल्या गायी कमी झाल्या, जनावरं कमी झाले आणि त्यातनं शेतीमध्ये ज्या नैसर्गिक गोष्टी जात होत्या त्या गोष्टी आता हळूहळू आपल्या जायला लागल्या. सगळं आपण रासायनिक वापरायला लागलो आणि म्हणून पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे जाण्याकरता त्या ठिकाणी आपला प्रयत्न आहे की पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना आणून आपल्या देशी गायींचं संवर्धन झालं पाहिजे. आणि देशी गायींच्या माध्यमातून आज इतके चांगले प्रयोग झाले आहेत. आज जीवामृत असेल किंवा इतर पद्धती असतील की ज्यामुळे अतिशय कमी खर्चामध्ये गोमूत्र असेल, शेण असेल, गूळ असेल, हळद असेल, अनेक गोष्टी त्याचं मिश्रण करून आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारे आमच्या शेतीमध्ये आज त्यांनी उत्पादकता वाढते आहे, ती कमी होत नाही आहे, असे वेगवेगळे प्रयोग हे आपल्याला करावे लागतील. आणि त्यातनं आपल्या जमिनीची जी उर्वरा क्षमता आहे, जी उत्पादन क्षमता आहे, ही क्षमता देखील त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा परत आणावी लागेल, ती वाढवावी लागेल. या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून गुंतवणुकीच्या मॉडेलकडे आपण सगळे लोक या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. खरं म्हणजे मी कधी फार सांगत नाही, पण मीही शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माझ्या घरी वडिलोपार्जित शेती आहे. माझे वडील स्वतः शेतकरी होते. आजही माझी शेती माझ्या गावामध्ये आहे. कोणी जाऊन पाहिलं तर माझ्या शेतीमध्ये आजही त्या ठिकाणी धानाची शेती होते. आणि जवळपास वयाच्या 25व्या वर्षापर्यंत वर्षातले 3 महिने गावी असायचो. वर्षातले 3 महिने मी गावी असायचो. माझ्या गावातले मित्र अजूनही आहेत. आणि घरी शेती होती, घरी आमराई होती, घरी ऊस होता. आमच्याकडे कारखाने वगैरे काही नव्हते मामा, त्यामुळे आम्ही ते कढईमध्ये त्या ठिकाणी गूळ तयार करायचो त्याच्यातनं. त्यामुळे गुऱ्हाळ होतं आमच्याकडचं. त्या गुऱ्हाळामध्ये ते गूळ तयार करायचं, त्याची राब काढायची, ती राब नंतर मटकीमध्ये ठेवायची, मग ती राब खायची. हे सगळं लहानपणापासून बघितलेलं आहे. आमच्याकडे बगीचा होता, बगीच्यामध्ये सर्व प्रकारचे भाज्या आम्ही त्या ठिकाणी तयार करायचो. त्यामुळे शेतामध्ये गेलेलो आहे, शेती बघितलेली आहे. जेव्हा पावसाळा असायचा त्यावेळी आमच्याकडे रोवणी जी व्हायची तेव्हा
भले रोवणे करण्याकरता नाही, रोवणे करण्याच्या बहाण्याने चिखलात खेळायला मिळायचं म्हणून सगळे भावंड आम्ही त्या चिखलात जाऊन त्या ठिकाणी रोवणी करायचो. हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या रूममध्ये बसून निर्णय घेणारा मी नाही आहे. हे सगळं जवळून बघितलेलं आहे. शेती मातीशी संबंध आमचाही आहे. फक्त आम्ही कधी फार ते सांगत फिरत नाही की बाबा आमचा खूप संबंध आहे. त्यामुळे अनेक वेळा लोकांना असं वाटतं की शहरातनं निवडून येतात त्यांना काही समजतं का नाही समजत. महत्वाचं एवढंच आहे की जोपर्यंत शेतीची अर्थव्यवस्था ही आपण योग्य करणार नाही, जोपर्यंत त्या अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आपण घडवणार नाही, जोपर्यंत केवळ शेती नाही तर शेतीच्या नंतर त्याचं प्रोसेसिंग आहे, त्याला योग्य मार्केट मिळवून देणं आहे, त्याचं ब्रँडिंग आहे, या गोष्टी जोपर्यंत आपण करत नाही. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मी त्या ठिकाणी 2 योजना सुरू केल्या. पहिली नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना, वर्ल्ड बँकेकडनं आज ती योजना चाललेली आहे 5,000 कोटी रुपयाची, की ज्या योजनेमध्ये आज जलसंधारणापासून तर व्हॅल्यू चेनपर्यंत सगळ्या गोष्टी विदर्भ आणि मराठवाड्याच्या या जिल्ह्यांमध्ये चाललेल्या आहेत, काही उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात चालले आहेत. आणि दुसरी आपण जी योजना स्मार्टची आणि मॅग्नेटची केली, की ज्या योजनेमध्ये आपला प्रयत्न आहे 10,000 गावांमध्ये आपली जी प्राथमिक सोसायटी आहे त्या सोसायटीला ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करायचं, त्याला प्रशिक्षित करायचं. आणि संपूर्ण जी चेन आहे, गोडाऊन असेल, कोल्ड चेन असेल, अशी जी कंप्लीट चेन आपल्याला करावी लागते की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना होल्डिंग करता आलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचा प्रश्न हाच आहे, आपण हमी भाव देतो, हमी भावाने खरेदी पण भरपूर करतो, पण आपल्याला माहिती आहे की जसं कापूस आहे, कापसामध्ये खेळा खरेदी होते, त्या ठिकाणी जाऊन शेतीमध्ये खरेदी होऊन जाते. त्या शेतकऱ्याला लगेच काहीतरी समोरचं पाहिजे असतं, म्हणजे लग्न आहे घरी, काहीतरी सण आहे, त्यामुळे मिळेल त्या भावात तो आलेल्या व्यापाऱ्याला विकून टाकतो आणि मग हमी भावाचा फायदा त्याला मिळत नाही. आणि म्हणून हमी भावाची विक्री होतपर्यंत त्याला ते योग्य ठिकाणी ठेवताही आलं पाहिजे आणि त्याच्यावर त्याला तारणही मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याला कुठलंही त्यातनं अडचण येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्या प्राथमिक सोसायट्यांच्या माध्यमातूनच कशी उभी करता येईल याचं काम आज आपण जवळपास 10,000 गावांमध्ये करतो आणि पुढेही आपल्याला हे काम जवळजवळ सगळ्या गावांमध्ये करायचं. ही सगळी अर्थव्यवस्था बदलण्याचं काम हे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की आज जरी आपला शेतकरी अडचणीत आहे आणि मला हे दिसतंय की आपण जर फोकस काम केलं तर आज शेतकऱ्याला मदत करावी लागते. फोकस पद्धतीने काम केलं तर आजपासून 5, 7, 10 वर्षानंतर शेतकरी तुमच्या दारात येणार नाही, शेतकऱ्याला तुम्हाला मदत करावी लागणार. आज आमचा फोकस हा शेतीसोबत इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगावर आहे. हा का आमचा उद्योगावर आहे? याचं कारण असं आहे की एकीकडे हळूहळू शेती क्षेत्रातला रोजगार कमी होणार आहे. तो याकरता कमी होणार आहे की पूर्वी असं होतं, शेत मोठं होतं, 4 मुलं हो का 6 मुलं हो सगळे शेतीवर जायचे. आता ती परिस्थिती नाही आहे आणि हळूहळू शेतमजुरांची संख्याही थोडी कमी व्हायला लागली आहे. त्यामुळे हळूहळू आपण यांत्रिकीकरणाकडे येणार आहोत आणि म्हणून गावातल्या मुलांना केवळ शेती आणि शेतीतला म्हणजे जी शेती 2 भाऊ करू शकतात तीच 4 भाऊ करतायत. त्यामुळे उरलेल्या 2 भावांचे जे श्रम आहेत त्याला पैसे मिळत नाही आहेत आणि म्हणून त्याला उद्योगाची जर जोड दिली तर उद्योगाच्या माध्यमातनं समजा 2 भाऊ उद्योगात गेले आणि 2 भाऊ शेतीत राहिले तर तिथलं अर्थकारण जे आहे ते पूर्णपणे बदलेल. आणि दुसरा प्रयत्न आहे, जवळपास कुठले 8 ते 10 वर्ष शेती क्षेत्रामध्ये पैसा टाकावा लागणार आहे. पैसा येईल कुठनं? राज्यामध्ये जर आपण आज या स्मार्ट सिटी तयार करतो, आपण नवीन मुंबई 3 करतो, मुंबई 4 करतो, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो, उद्योगाकरता वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग तयार करतो, याचं कारण हे सगळं केल्यामुळे राज्याच्या तिजोरीत पैसे येतात. तिजोरीतच पैसे आले नाही तर टाकणार कुठं नाही. आज ज्यावेळेस शेतकऱ्यांना 40,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपल्याला द्यावी लागते त्यावेळी लक्षात घ्या, एक रस्ता बनवायचा असेल तर बँक आम्हाला कर्ज देते, पण शेतकऱ्याच्या कर्जमाफी करता आम्हाला कर्ज मिळत नाही.
ते आपल्याला 4 खर्च कमी करावे लागतात आणि राज्याच्या बजेटमधनं ते द्यावे लागतात. आणि म्हणून राज्याचं बजेट जर मोठं झालं नाही, राज्याच्या तिजोरीत पैसे आले नाही, तर शेतकऱ्याचं कल्याण करणार कसं? आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवायची आणि दुसरीकडे उद्योगाचं क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या 2 क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात काढण्याची. ती गुंतवणूक आणली की त्यातनं टॅक्सच्या रूपानं पैसा तिजोरीत येतो. आलेला पैसा शेतीच्या क्षेत्रामध्ये जर आपण लावू शकलो तर 8 ते 10 वर्षामध्ये हे क्षेत्र पूर्णपणे आपल्या पायावर उभं होईल आणि त्यानंतर या क्षेत्राची आवश्यकता नाही, क्षेत्र तुम्हाला पैसा देईल. अशा पद्धतीचं हे क्षेत्र आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून आज ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आपण करतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आपली उपाययोजना आहे ती आपला नदीजोड प्रकल्प. या 52% भाग हा अवर्षण प्रवण आहे. 52% भागामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाऊस होत नाही. केवळ 48% भागामध्ये होतो. त्या 52% भागामध्ये जिथे कधी ना कधी दुष्काळ पडत असतो. आता या वर्षीचं अल निनोचं संकट आहे. या संकटाचा सामना आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून एकीकडे 52% भाग अवर्षण प्रवण आहे आणि दुसरीकडे तो विदर्भाचा भाग असो का कोकणाचा भाग असो, या ठिकाणी 200 TMC पाणी हे समुद्रात वाहून चाललेलं आहे. त्या पाण्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आपल्याला हे वाहून जाणारे जे पाणी आहे हे आता तुटीच्या खोऱ्यामध्ये आणलं पाहिजे. आपलं गोदावरीचं जे खोरं आहे, ज्या खोऱ्यावर जवळपास 50% महाराष्ट्रातली शेती आणि महाराष्ट्रातलं पाणी अवलंबून आहे, ते तुटीचं खोरं आहे. तापीचं खोरं जे उत्तर महाराष्ट्रातलं आहे ते आपलं तुटी. या खोऱ्यांमध्ये हे पाणी आलं पाहिजे. म्हणून आपण ज्या योजना तयार केल्या, वैनगंगा नळगंगा सारखी योजना, की ज्या योजनेमध्ये 450 किलोमीटरची नवीन नदीच आपण तयार करतो, ज्यामध्ये समुद्रात वाहून जाणारं 70-80 TMC पाणी हे आपण भंडाऱ्याच्या खालून त्या ठिकाणी उसळणार आणि ते पाणी बुलढाण्यापर्यंत आपण आणणार. आणि याच्यामध्ये जवळपास 24 नवीन धरणं आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवणं, अशा पद्धतीनं 40 वॉटर स्ट्रक्चर तयार होतील. विदर्भामध्ये एकही जिल्हा एकही तालुका दुष्काळात कधीच राहणार नाही, अशा पद्धतीचं हे करतोय. हे आता अंतिम टप्प्यात आलाय. आशीर्वाद असला तर याच वर्षी हे काम तयार करू. दुसरं, दरवर्षी सातारा सांगलीला पावसामुळे त्या ठिकाणी पूर येतो आणि इतकं पुराचं पाणी म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र सगळ्यांच्या हिश्श्याचं पाणी गेल्यानंतरही 200 TMC पाणी हे वाहून जातं आणि ते आपल्याकडे पुरात येतं आणि दरवर्षीचा पूर आहे. याच्यावर आपण योजना तयार केली आणि आता वळण बंधाराच्या माध्यमातून हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातले जे दुष्काळी तालुके आहेत तिथे आणि उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यामध्ये नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. तिसरं, जवळपास उल्हास खोऱ्यातलं जवळपास 250 TMC पाणी हे सगळं समुद्रात वाहून जातं. आपल्याला ईश्वराने सह्याद्री दिलाय, पश्चिमी घाट दिलेला आहे. या पश्चिमी घाटातनं ज्या नद्या आहेत, पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या आहेत, या नद्यांचं पाणी आपल्याला मिळत नाही, ते थेट समुद्रात जातं. हे सगळं समुद्रात जाणारं पाणी उचलायचं आणि उचलून वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून ते गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं, काही तापीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करायचा. अशा पद्धतीचं काम आपण हातामध्ये घेतलं. लोकांना वाटायचं, मी ज्यावेळी 14-15 साली म्हणायचो की हे केवळ भाषणात आहे, हे होऊ शकत नाही. पण मी जीवनात हे शिकलो आहे की स्वप्न आणि स्वप्न पूर्ण करायचे. केवळ स्वप्न पाहून चालत नाही. ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं स्वप्न बघितलं त्यावेळेस लोकांनी वेड्यात काढलं होतं. होणार कसं, पैसा येणार कुठनं. आज समृद्धी महामार्ग नाही, असे अनेक मार्ग आपण तयार करतो.
आज आपण जवळपास या महाराष्ट्रामध्ये जी कामं सुरू आहेत ती 6 लाख कोटीची आहेत आणि जी सुरू करणार आहोत ती अजून 6 लाख कोटीची आहेत. आता या ज्या लिंक्स आहेत या सगळ्या लिंक्स मिळून जवळपास 2.5 लाख कोटी रुपये त्याकरता लागणार आहेत. लोक विचारतात येतील कुठनं. मी म्हटलं बघत राहा, येतील. हे शेतकऱ्यांचं काम आहे, पैसा येईल. आणि यावर या सगळ्या लिंक्स हळूहळू करून आम्ही सुरू करू. आणि एकदा या लिंक जर झाल्या तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही भाग हा आपल्याला दुष्काळी दिसणार नाही. आपल्या पिढीने दुष्काळ बघितला, पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं कार्य हे आपण हातामध्ये घेतलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या क्षेत्राकडे आम्ही केवळ शॉर्ट टर्म म्हणून उद्याचा विचार या पद्धतीने पाहत नाही, तर गेल्या 10 वर्षामध्ये जितके वर्ष मला संधी मिळाली त्या संधीमध्ये लॉंग टर्मचा विचार, भविष्यातला विचार हा डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रातलं परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपला आहे. टीका करणारे टीका करतात. तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यात जास्त टीका सहन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. माझ्या एवढी टीका तर कोणीच सहन केली नाही. पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, टीका करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, जो कर्तृत्व करतो त्यालाच लोक लक्षात ठेवतात. आपण केलेली जी कामं आहेत ही कामच इतिहासामध्ये जिवंत राहतात. व्यक्ती जिवंत राहत नाही आणि टीका करणारा तो वर्षभरापेक्षा जास्त त्याला कोणी लक्षात ठेवत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या कामांच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं कृषी क्षेत्र बदललं, शेतकऱ्यांचं जीवन बदललं, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि आज त्याच निमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवता यावा हा माझा स्वार्थ होता. आणि म्हणूनच आपण जो सत्कार घेतला त्या सत्कारामुळे मला देखील हे सगळं बोलण्याची, संवाद करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि पुढेही आपण अशाच प्रकारे काम करत राहू हा विश्वास देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 2 मिनिट. आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधत होते. टीका करणाऱ्याला लक्षात ठेवत नाहीत, कर्तृत्वाला लक्षात ठेवतात. आपण पाहिला मात्र पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचा या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्री मार्गदर्शन करत होते. प्रेझेंटेड बाय अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव, मधुमेहींसाठी